नमस्कार, बाळूमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व भक्तांचं स्वागत आहे. भक्तांनो, मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून त्रुटी भाग्य कशा पद्धतीने उदय करणार आहे त्याबद्दल बाळूमामांचे विचार, बाळूमामांचा संदेश याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. तर सर्वांनी मनापासून ऐका भक्तांनो, व्हिडिओ स्किप करू नका, ठीक आहे. तर सविस्तर माहिती सर्वांनी ऐकावी, त्याशिवाय तुम्हाला समजणार नाही. भक्तांनो तुम्ही या चॅनलवरती नवीन असला तर चॅनलला लाईक कमेंट नक्की करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा. तर त्रुटी करेल भाग्य उदय, बाळूमामाचा जीवन बदलणारा संदेश. तर भक्तांनो, त्रुटी ऐकायला साधा शब्द आहे, पण बाळूमामा सांगतात देवाच्या दरबारात लहान काहीच नसतं. तुमची भावना, तुमचा विश्वास, तुमची नम्रता हाच खरा मोठेपणा असतो. ज्या घरात अहंकार नाही, ज्या मनात लोभ नाही, ज्या हातात श्रद्धा आहे, त्या घरात त्रुटीसुद्धा भाग्याचा दरवाजा उघडते. त्रुटी म्हणजे नेमकं काय? त्रुटी म्हणजे फक्त धूप धूर नाही. बाळूमामांच्या शब्दात सांगायचं म्हटलं तर भक्तांनो, त्रुटी म्हणजे मनाची शुद्धता, निष्ठेची सुगंधी धुरकट रेषा आणि देवांशी जोडलेली अंतःकरणांची दोरी. त्रुटी पेटवताना जर भक्तांनो मनात कपट असेल, दुसऱ्याचा वाईट विचार असेल, दिखावा असेल, तर ती फक्त धूर राहतो. पण जर मनात नम्रता, कृतज्ञता, विश्वास असेल तर ती त्रुटी भाग्य जग करते. बाळूमामांचा मूलमंत्र काय सांगतो? बाळूमामा नेहमी म्हणायचे, नेहमी आपल्या भक्तांना सांगायचे, देव गरीब श्रीमंत पाहत नाही, देव भाव पावतो. घर लहान असो, दार कच्चा असो, देवघर साधा असो, पण रोज श्रद्धेने लावलेली एक त्रुटी घरात नकारात्मकतेला थांबू देत नाही. भाग्य का झोपतं भक्तांनो? बाळूमामा या गोष्टीवरती स्पष्ट सांगतात, भाग्य झोपतं कारण आपण देवाला फक्त गरज पडली की आठवतो. चांगलं झालं की श्रेय स्वतः घेतो, वाईट झाले की देवाला दोष देतो. अशा माणसांचं भाग्य जागं कसं होणार? त्रुटी पेटवताना मनात फक्त एकच वाक्य ठेवा, देवा मला नाही माझ्यातील वाईट गोष्टींना विचार आणि दूर कर या गोष्टींना वाईट माझ्यातील. त्रुटी आणि घरातील दोष. बाळूमामांच्या अनुभवानुसार ज्या घरात सतत भांडण, आजारपण, पैसा येऊन जातो पण टिकत नाही, मनाला शांती नाही, त्या घरात बहुतेक वेळा देवाचं स्मरण आहे पण भाव नाही. त्रुटी रोज लावली पण मनात तक्रार ठेवली तर ती उपयोगी. त्रुटी रोज लावली पण मनात तक्रार नाही, ती रोज उपयोगाची नाही. भक्तांनो, योग्य पद्धतीने त्रुटी कशी लावावी? बाळूमामांनी सांगितलेली सोपी पद्धत आहे भक्तांनो, सर्वांनी ऐका. सकाळी किंवा संध्याकाळी हात तोंड धुवून देवासमोर उभं राहून डोळे बंद करून मनात एकच भावना, जे आहे त्यासाठी धन्यवाद. हे शब्द तुम्हाला वापरायचे आहेत, बोलायचे आहेत, नाहीत लक्षात ठेवा. जे आहे त्यासाठी धन्यवाद हे शब्द नुसते बोलायचे नाहीत, मनातून यायला हवेत. त्रुटी आणि कर्मसिद्धांत. बाळूमामांचा विचार याबद्दल काय आहे? त्रुटी भाग्य उघडते पण कर्म भाग्य चालवतं. तुम्ही रोज त्रुटी लावता पण खोटं बोलता, कोणाची फसवणूक करता, दुसऱ्याचं वाईट चिंतता, तर भाग्य थोडं डोकं वर काढेल पण परत झोपेल. भक्तांनो, गरिबांचा देव. बाळूमामांनी एक कथा सांगितलेली आहे. एक गरीब माणूस, घरात अन्न नाही, देवाला देण्यासाठी काही नव्हतं त्याच्याकडे. तो रोज फक्त एक काडी पेटवायचा आणि म्हणायचा, देवा आज माझ्याकडे काही नाही पण तू माझ्याकडे आहेस. काही वर्षात तो माणूस श्रीमंत झाला नाही पण दुःखीही राहिला नाही. हे खरं भाग्य असतं, लक्षात ठेवा. त्रुटी आणि मानसिक शांती. आजची माणसं औषधे घेतात पण मन बरे होत नाही. बाळूमामा सांगतात, मन शांत झालं की शरीर आपोआप बरं होतं. त्रुटीचा सुगंध. त्रुटीचा सुगंध मनातील विचार मंदावतो, राग कमी करतो, आत्मविश्वास वाढवतो. स्त्रियांसाठी विशेष संदेश दिलेला आहे मामांनी. बाळूमामा म्हणायचे, घरातील स्त्री शांत असेल तर घरात देव नांदतो. सासू, सून, आई, मुलगी, पत्नी जर त्रुटी लावताना मनातून घरासाठी प्रार्थना केली तर घराचं वातावरण बदलतं. भाग्य उदय कधी होतो भक्तांनो? भाग्याचा उदय कधी होतो? बाळूमामा या गोष्टीवरती, या विचारावरती स्पष्ट सांगतात आपल्या भक्तांना. भाग्य त्या दिवशी उगवतं ज्या दिवशी तुम्ही तुलना सोडता, ज्या दिवशी अहंकार खाली ठेवता, ज्या दिवशी देवाला आदेश नाही विनंती करता. तुम्ही म्हणजे भक्तांनो, त्रुटी म्हणजे देवाला आदेश देणं नाही, देवाला समर्पण करणं आहे. बाळूमामांचा संदेश काय आहे? संदेश काय आहे? उपदेश काय आहे? देव दूर नाही पण अहंकारात दिसत नाही. त्रुटी लावा पण मन आधी शुद्ध करा. भाग्य मागू नका, पात्र व्हा. समारोप काय दिला आहे मामांनी? त्रुटी करेल भाग्य उदय. हा मंत्र नाही, ही जीवनशैली आहे.
जो माणूस रोज थोडी नम्रता, थोडा विश्वास, थोडं कृतज्ञ मन देवाला अर्पण करतो, त्याचं भाग्य हळूच उठून त्याच्या मागे चालायला लागतं भक्तांना. ठीक आहे, तर या गोष्टीकडे सर्वांनी लक्ष द्या. मनापासून याचा उपाय करायचा आहे सर्वांनी. त्रुटी करेल भाग्याचा उदय लक्षात. श्रद्धा, संयम आणि अंतःकरणाचा प्रवास आहे. भाग्य लगेच का बदलत नाही? अनेक भक्त विचारतात, मी रोज देवपूजा करतो, त्रुटी लावतो, तरी माझं आयुष्य का बदलत नाही? बाळूमामा हसून उत्तर देतात त्या भक्ताला, बी पेरलेल्याच्या दुसऱ्या दिवशी झाड उगवत नाही, पण बी पेरल्याशिवाय झाड कधीच उगवत नाही. त्रुटी म्हणजे बी आहे, भाग्य म्हणजे फळ आहे. जो संयम ठेवतो तोच फळ खातो. देव परीक्षा का घेतो भक्तांनो? बाळूमामा सांगतात या विचारावर, देव शिक्षा करत नाही, देव पात्रता तपासतो. जेव्हा अडचणी वाढतात, पैसा थांबतो, लोक दुरावतात, तेव्हा तिचे तू मला फक्त सुखात आठवतोस का की दुःखातही? तो भक्तांनो जो त्यावेळेही त्रुटी लावतो त्याचं भाग्य, तेव्हा देव विचारतो, तू मला फक्त सुखात आठवतोस का की दुःखातही? जो त्यावेळीही त्रुटी लावतो त्याचं भाग्य नोंद घेतं. त्रुटी आणि ऋणानुबंध. बाळूमामांचा ठाम विश्वास होता भक्तांनो या गोष्टीवरती. काही दुःख या जन्माची नाती नसतात. पूर्वजांचे ऋण, जुनी चूक, अपूर्ण कर्तव्य हे सगळं आयुष्यात अडथळे बनून येतात. त्रुटी लावताना जर मनात म्हटलं, माझ्याकडून किंवा माझ्या वंशजाकडून चूक झाली असेल तर क्षमा करा, तर हळूहळू बंद सैल होतात. दिखाव्याची पूजा आणि खरी पूजा. आज बरेच लोक मोठ्या मूर्ती, महाग धूप, मोठा गजर, पण मनात मात्र मत्सर, लोभ, दुसऱ्यांचा दोष. बाळूमामा स्पष्ट म्हणायचे, देवाला धूर नाही हवा, देवाला भाव हवा आहे आणि भावाला देव हवा आहे. एक गरीब स्त्री, एक साधी त्रुटी पण डोळ्यात पाणी, ही पूजा देव थेट स्वीकारतो. त्रुटी किंवा घरातील वातावरण भक्तांनो, बाळूमामा सांगतात, घरात शांतता नसेल तर लक्ष्मी थांबत नाही. रोज त्रुटी लावताना भक्तांनो घरासाठी प्रार्थना करा, मुलांसाठी आशीर्वाद घ्या, वरदानासाठी कृतज्ञता. हे सगळे केल्यास घरात अदृश्य संरक्षण कवच तयार होते. भांडणं कमी होतात, मन मऊ होतं. जो हसतो तो जिंकतो. बाळूमामांचा आवडता विचार आहे भक्तांनो, जो हसतो तो जिंकतो. रडत मागणारा नाही जिंकत, हसत सहन करणारा जिंकतो. त्रुटी लावून देवापुढे रडणं चूक नाही. देवापुढे रडणं चूक नाही, पण रडतच बसणं चुकीचं आहे. देवाला म्हणायचं आहे, दुःख आहे पण विश्वासही आहे. भाग्य उदयाची पहिली खूण भक्तांनो, भाग्य लगेच पैसा देत नाही. पहिल्या खुणा अशा असतात, मन शांत होतं, राग कमी होतो, झोप सुधारते, छोट्या गोष्टीत आनंद मिळतो. बाळूमामा म्हणतात, मन बदललं की नशीब मागून येतं. स्त्रियांच्या हातात भाग्याची किल्ली असते. बाळूमामा ठामपणे या विषयावरती सांगायचे आपल्या भक्तांना. घरातील स्त्री जर देवाशी जोडलेली असेल तर त्या घराचं भाग्य भटकलं तरी परत येतं. स्त्रीने स्वयंपाक करताना मनातच नामस्मरण करायचं आहे. पाणी भरताना कृतज्ञता ठेवायची आहे. दिवा लावताना घरासाठी प्रार्थना करायची आहे. तीच खरी लक्ष्मी असते. देव उशीर करतो, नकार देत नाही. अनेक जण म्हणतात देव ऐकत नाही. बाळूमामा उत्तर या गोष्टीवरती ठामपणे देतात. देव उशीर करतो कारण तुला मजबूत करत आहे. त्रुटी लावत राहा. जरी उत्तर दिसत नसलं तरी भक्तांनो, उत्तर येण्याआधी तुम्ही बदलणं गरजेचं असतं. बाळूमामांची शिकवण भक्तांनो 5 वाक्यातून मामांनी आपल्याला सर्व भक्तांसाठी सांगितलेले आहेत. पहिलं वाक्य, पहिली शिकवण भक्तांनो, तक्रार कमी, कृतज्ञता जास्त करा. देवाला भक्तांनो दुसरी शिकवण काय आहे? देवाला दोष नका देऊ, संवाद हवा आहे. तिसरी शिकवण, दाखवा नको, मतलब दिखावा नको, समर्पण हवं आहे. चौथी गोष्ट काय आहे? त्रुटी रोज भक्तांनो, अहंकार नाही. भाग्य मागू नका, पात्र व्हा. सच्चा भक्त कोण भक्तांनो? मनापासून जो भक्ती करतो तो कोण आहे? जो देवाला प्रश्न विचारतो पण सोडत नाही, पडतो पण उठतो, रडतो पण श्रद्धा ठेवत नाही, रडतो पण सोडत नाही, तोच सच्चा भक्त आहे. अशा भक्तांसाठी त्रुटी म्हणजे देवाशी रोजची भेट आहे. त्रुटीकडे भाग्य उदय भक्तांनो, हा उपाय नाही, हा प्रवास आहे. आज नाही, उद्या नाही, पण एक दिवस तुम्ही मागे वळून पाहाल आणि म्हणाल, देव तेव्हाच माझ्या सोबत होता जेव्हा मला वाटलं तो दूर आहे. देव शब्दाने नाही, भावनेने हलतो.
बाळूमामा नेहमी म्हणायचे, मोठे मंत्र देवाला हलवत नाहीत, ओल्या डोळ्यांची शांत प्रार्थना हलवते. एक भक्त रोज देवापुढे उभा राहून फक्त एवढंच म्हणायचा, देव आज काही चुकला असेल तर मला माफ कर. ना मागणी ना तक्रार. काही महिन्यात त्याच्या आयुष्यातील अडथळे हळूहळू बाजूला सरकू लागले. गरिबांची तुरट्या आणि श्रीमंतीची पूजा. भक्तांनो, बाळूमामांनी सांगितलेली खरी घटना. एका झोपडीत राहणारी वृद्ध महिला, घरात ना पैसा ना औषध. दररोज ती एक काडी पेटवायची, थोडी तुरटी लावायची आणि म्हणायची, देवा मला काही नको, माझ्या लेकराला सुखी दे, सुखी ठेव. ती वृद्ध आई आजही गरीबच आहे, पण तिचं लेकरू सुसंस्कृत, शांत आणि समाधानी आहे. बाळूमामा म्हणतात, हेच खरं भाग्य आहे. तुरट्या आणि नशीब बदलण्याची पहिली पायरी. भाग्य बदलायचं असेल तर सगळ्यात आधी मन बदलावं लागेल. बाळूमामा सांगतात, तुरटी लावल्यावर जर मन हलकं झालं तर समजा भाग्याचं कुलूप उघडलं. पैसा, यश, प्रतिष्ठा नंतर येतात. रोजची एक छोटीशी प्रार्थना. बाळूमामांनी एक पद्धत सांगितली आहे प्रार्थना बोलायची. तुरटी लावताना मनात हळू म्हणा, देवा आज माझ्या वागण्यातून कोणाचं मन दुखावलं असेल तर क्षमा कर. ही एक ओळ भक्तांनो अनेक दोष दूर करते. संकटात देव जवळ असतो. अनेक भक्त म्हणतात, भक्तांनो वेळेत, वाईट वेळेत देव दिसत नाही. बाळूमामा सांगायचे आपल्या भक्तांना, अरे बाळा, अंधारात दिव्याची गरज असते. ज्या दिवशी नोकरी जाते, माणसं सोडून जातात, तब्येत साथ देत नाही, त्याच दिवशी तुरटी पेटवणारा भक्त देवाच्या आधीच जवळ असतो. लक्षात ठेवा. तुरटी आणि नकारात्मक शक्ती. बाळूमामांचा ठाम अनुभव. ज्या घरात सकाळ संध्याकाळ तुरटी लागते, वाईट बोलणं टळतं, देवाचं स्मरण असतं, त्या घरात नकारात्मक शक्ती थांबत नाहीत. भलेही कोणी विश्वास ठेवो ना ठेवो, अनुभव खोटा नसतो. स्त्रीचं मौन घराचं भाग्य असतं. बाळूमामा म्हणतात, स्त्री जर मौन पाळते तर देव घरात बोलतो. सतत तक्रार, सतत राग, सतत अपेक्षा यामुळे भाग्य थांबलं जातं. पण तुरटी लावताना स्त्री जर घरासाठी मनापासून प्रार्थना करत असेल तर त्या घराला देवाचं कवच मिळतं. देव उत्तर कसं देतो? देव कधीही थेट येऊन सांगत नाही. उत्तर येतं भक्तांनो ऑटोमॅटिक, आपोआप. योग्य माणूस भेटून, योग्य विचार मनात येऊन, चुकीचा रस्ता आपोआप सुटून. बाळूमामा म्हणतात, देव आवाजात नाही, संकेतात बोलतो. भाग्य उघडण्याची भक्तांनो शेवटची खूण काय आहे? बाळूमामा सांगतात, जेव्हा भाग्य उघडतं तेव्हा माणूस म्हणतो, जे झालं ते चांगलंच झालं. त्याआधी तो रडतो, तक्रार करतो, दोष देतो. तुरटी त्या बदलाची सुरुवात असते. लक्षात ठेवा. बाळूमामांचा संदेश काय आहे? देवाला मोठी गोष्ट नको आहे, देवाला खरं मन हवं आहे. तुरटी रोज लावा, मन स्वच्छ ठेवा. भाग्य मागू नका, त्यासाठी योग्य बना. भक्तांनो, तुरटी करेल भाग्य उदय हा चमत्कार नाही, ही शांत क्रांती आहे, जी हळूच मन बदलते, वागणूक बदलते आणि शेवटी नशीबही बदलते. आज तुम्ही तुरटी लावता आणि काहीच बदलत नाही असं वाटत असेल तर भक्तांनो लक्षात ठेवायचं आहे, देव काम करत असतो, फक्त आवाज करत नाही. भक्तांनो, या गोष्टीकडे सर्वांनी मनापासून लक्ष द्या. तुरटी म्हणजे साधना, सवय नाही. भक्तांनो, बाळूमामा सांगतात, ज्या गोष्टी सवयीने केल्या जातात त्या परिणाम देत नाहीत. ज्या श्रद्धेने केल्या जातात त्या जीवन बदलतात. तुरटी रोज लावणं म्हणजे भक्तांनो, तुरटी रोज लावणं महत्त्वाचं, पण का लावतो हे अधिक महत्त्वाचं असतं. मनात ही भावना ठेवा, आज मी स्वतःला थोडा चांगला बनवायला आलोय. घरासाठी विशेष उपाय काय आहे? शांती आणि स्थैर्यासाठी उपाय दिले आहे मामांनी. ज्या घरात सतत भांडण, मुलं ऐकत नाहीत, मनाला अस्वस्थता, झोप लागत नाही, असं असेल तर बाळूमामांचा उपाय आणि पद्धत काय आहे? संध्याकाळी सूर्यास्तानंतर घर स्वच्छ ठेवून देवासमोर एक तुरटी लावा. दिवा आणि पाणी ठेवा देवासमोर. शब्द बोलायचे आहेत तुम्हाला. या घरात राहणाऱ्या प्रत्येक शांती, समज आणि प्रेम दे. प्रत्येकाला, परिवारातील सदस्याला, सर्वांना शांती, समज दे, प्रेम दे. 7 दिवस सलग हा उपाय तुम्हाला करायचा आहे. घरातला आवाज हळूहळू बदलतो. पैशासाठी नाही, पैशाच्या मार्गांसाठी. तुरटी भक्तांनो, बाळूमामांनी स्पष्ट सांगायचे, देव पैसा देत नाही, देव योग्य मार्ग दाखवतो. जर भक्तांनो मेहनत आहे पण पैसा थांबत नाही, येतो पण टिकत नाही, कर्ज वाढतो पण पैसा आपल्याजवळ थांबत नाही,
तर ही प्रार्थना तुम्हाला म्हणायचं आहे. देवा, चुकीचे मार्ग बंद कर आणि योग्य संधी उघड. त्रुटी लावून पैसा मागू नका, दृष्टी मागा. नोकरी व्यवसाय संधीसाठी उपाय काय सांगितले आहेत मामांनी? बाळूमामांचा अनुभव काय सांगतो? देव संधी देतो पण आधी धैर्य तपासतो. पद्धत बघताना या गोष्टीबद्दल आहे. सकाळी आंघोळीनंतर देवासमोर उभं राहून त्रुटी लावा. डोळे बंद करा. भावना काय सांगतात? माझ्या प्रयत्नात प्रामाणिकपणा दे. नोकरी मिळो किंवा ना मिळो पण मजबूती नक्की दे. आणि तेथंच यश पहिलं पाऊल असतं, यशाचं पहिलं पाऊल असतं. आरोग्यासाठी बाळूमामांचा संदेश. बाळूमामा म्हणतात, औषध शरीरावर काम करतं, श्रद्धा मनावर काम करते. आजकाल ताण, भीती, चिंता यामुळे आजार वाढतात. त्रुटी लावताना हळूच श्वास घ्या आणि म्हणा, माझं मन शांत होत आहे. हे रोज केल्यास औषधांचा परिणामही वाढतो. स्त्रियांसाठी खास साधना. बाळूमामा स्त्रीला म्हणायचे, तू शांत असशील तर घरात देव शांत बसतो. स्त्रियांसाठी एक साधी प्रतिज्ञा आहे. देवासमोर त्रुटी लावताना भक्तांनो कोणाच्याही नावाने तक्रार नाही, फक्त कृतज्ञता ठेवा. ही सवय घराचं भाग्य बदलतं. त्रुटी आणि मुलांचे संस्कार. मुलं ऐकत नाही म्हणणारे पालक बाळूमामांकडे यायचे. ते म्हणायचे, बाळूमामा नाही, आधी स्वतः सुधारा. मुलांकडे त्रुटी लावा. काही उपदेश नको, फक्त कृती. मुलं पाहून शिकतात. नकारात्मक सवयी सोडण्यासाठी उपाय. जर भक्तांनो राग, व्यसन, चुकीची संगत सुटत नसेल तर भक्तांनो त्रुटी लावताना तुम्हाला म्हणायचं आहे, माझ्यातील कमकुवतपणा तूच दूर कर. स्वतःवर विश्वास ठेवा, देव साथ देतो. भाग्य बदलायची प्रत्यक्ष चिन्हे काय आहेत? बाळूमामा सांगतात, अरे माझ्या मुला, भाग्य बदलताना आधी हे घडतं. विचार बदलतात, चुकीचे लोक दूर होतात, एकटेपणा जाणवतो, पण मन शांत राहतं. हेच संकेत आहेत तुम्ही योग्य मार्गावर आहात भक्तांनो. हे संकेत जर आले तुमच्या आयुष्यात, तुमच्या जीवनात, तर तुम्ही योग्य मार्गावर आहात. 21 दिवसांचा बाळूमामांचा संकल्प काय आहे? जर खरंच बदल हवा असेल तर संकल्प तुम्हाला मामांचा करायचा आहे. 21 दिवस, रोज एक त्रुटी, एकच प्रार्थना, एकच भक्तांनो प्रयत्न तुम्हाला स्वतः सुधारण्याचा करायचा आहे. 21 दिवसानंतर तुम्हीच म्हणाल, मी बदललोय. बाळूमामांचा शेवटचा संदेश काय आहे? देव जवळ आहे पण गोंगाटात दिसत नाही. त्रुटी म्हणजे देवाला बोलावणं नाही, स्वतः आठवण करून देणं आहे. भाग्य येत नाही, भाग्य तयार करावं लागतं. भक्तांनो, त्रुटी करेल भाग्य उदय हा उपाय नसून एक शिस्तबद्ध जीवनमार्ग आहे. ज्याने मन शुद्ध केलं, विचार बदलले आणि देवाशी संवाद सुरू केला, त्याचं भाग्य हळूहळू त्याचं मागे उभं राहतं. लक्षात ठेवा भक्तांनो, हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, कसा वाटला कमेंट करून मला नक्की कळवा. आणि कमेंटमध्ये बाळूमामाच्या नावानं चांगलं हेच कमेंट करा आणि एक लाईक नक्की करा. भक्तांनो, तुम्हाला हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल आणि तुम्ही ह्या व्हिडिओवरती नवीन आचला तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. आणि तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचं मनापासून आभारी मानतो. चला, बाळूमामाच्या नावानं चांग भलं, हर्षदनाथाच्या नावानं चांग भलं.